हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे फायनान्स मॅनेजमेंटचा मॅनेजमेंट ऑफ बिझनेस प्रॉफिटेबिलिटीचा MCQ सॉल्व करत आहे. याच्या आधी आपण 3 व्हिडिओज बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टॉपिकवर 50-50 MCQ सॉल्व केलेले आहे. आज आपण चौथा युनिट सॉल्व करत आहे, जो मॅनेजमेंट ऑफ बिझनेस प्रॉफिटेबिलिटीचा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण 50 क्वेश्चन सॉल्व करणार आहे आणि महाट्रान्सकोची जी ॲप्लिकेशन लिंक आहे ती ॲक्टिव्ह आहे 2 मेपर्यंत. ठीक आहे. ज्यांना पण महाट्रान्सको LDCचा फॉर्म फिल करायचा आहे ते फॉर्म फिल करून घ्या. जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, मी त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचा ट्राय करा. ओके. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार, कारण की इथे आपण फायनान्स मॅनेजमेंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग आणि डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स याचे सुद्धा आपण MCQ सॉल्व करणार आहे. तर सर्व व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक पण करून घ्या. मीन्स जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू शकणार. जर तुमचा सपोर्ट असेल तेव्हाच मी व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. तर चला स्टार्ट करूया मॅनेजमेंट ऑफ बिझनेस प्रॉफिटेबिलिटीचे क्वेश्चन्स. तर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, रेव्हेन्यू रेफर्स टू. उत्पन्न म्हणजे काय? तर बघा इथे ऑप्शन दिलेले आहे. टोटल प्रॉफिट बिफोर टॅक्स, सेकंड टोटल इन्कम फ्रॉम बिझनेस ऑपरेशन, थर्ड नेट कॅश आफ्टर एक्सपेन्सेस अँड फोर्थ ओनली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टोटल इन्कम फ्रॉम बिझनेस ऑपरेशन, व्यावसायिक व्यवहारामधून मिळणारे एकूण उत्पन्न. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिक्स कॉस्ट. खालीलपैकी कोणता खर्च निश्चित खर्च आहे? तर बघा ऑप्शन आहे इलेक्ट्रिसिटी कॉस्ट, रॉ मटेरियल, रेंट ऑफ फॅक्टरी अँड डायरेक्ट वेजेस, लेबर वेजेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रेंट ऑफ फॅक्टरी, कारखान्याचे भाडे. नेक्स्ट थर्ड, सेमी व्हेरिएबल कॉस्ट इन्क्लूड. अर्ध चल मीन्स सेमी व्हेरिएबल खर्चामध्ये काय समाविष्ट असते? तर बघा ऑप्शन्स दिलेले आपल्याला. फर्स्ट फिक्स कंपोनंट ओनली, सेकंड व्हेरिएबल कंपोनंट ओनली, थर्ड बोथ फिक्स अँड व्हेरिएबल कंपोनंट आणि नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, बोथ फिक्स्ड अँड व्हेरिएबल कंपोनंट, निश्चित आणि चल दोन्ही भाग. नेक्स्ट फोर्थ, डायरेक्ट कॉस्ट आर डायरेक्टली ट्रेसेबल टू. प्रत्यक्ष खर्च कोणाशी थेट संबंधित असतो? तर बघा ऑप्शन आहे इथे. फर्स्ट ओव्हरहेड एक्सपेन्स, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑपरेशन, थर्ड अ स्पेसिफिक प्रोडक्ट ऑर सर्व्हिस आणि थर्ड ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, अ स्पेसिफिक प्रोडक्ट ऑर सर्व्हिस, एखाद्या विशिष्ट उत्पादन किंवा सेवेशी. नेक्स्ट फिफ्थ, ABC means activity based costing helps in. ABC means क्रियाकलाप आधारित खर्च, याचा उपयोग कशासाठी होतो? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट आपल्याजवळ अलोकेटिंग कॉस्ट इक्वली अक्रॉस डिफरंट डिपार्टमेंट, सेकंड रिड्युसिंग ओव्हरऑल सेल, थर्ड असाइनिंग कॉस्ट बेस्ड ऑन ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी आणि फोर्थ मॅनेजिंग टॅक्सेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, असाइनिंग कॉस्ट बेस्ड ऑन ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी, प्रत्यक्ष क्रियाकलापावर आधारित खर्च वाटप. नेक्स्ट सिक्स, द की पर्पज ऑफ CVP मीन्स कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस इज. CVP खर्च प्रमाण विक्री विश्लेषणचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा इथे ऑप्शन दिलेला आहे. फर्स्ट ॲनालाइज एम्प्लॉई प्रोडक्टिव्हिटी, सेकंड डिटरमाइन द इम्पॅक्ट ऑफ कॉस्ट अँड व्हॉल्यूम ऑन प्रॉफिट, थर्ड कंट्रोल इन्व्हेंटरी लेवल अँड फोर्थ इव्हॅल्युएट टॅक्स लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिटरमाइन द इम्पॅक्ट ऑफ कॉस्ट अँड व्हॉल्यूम ऑन प्रॉफिट, खर्च आणि प्रमाणाचा नफ्यावर होणारा परिणाम ठरवणे. नेक्स्ट सेवन्थ, कॉन्ट्रीब्युशन मार्जिन इज कॅल्क्युलेटेड ॲज. सहभाग मार्जिन कसे मोजले जाते? तर बघा इथे ऑप्शन आहे. फर्स्ट सेल्स मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, सेकंड सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, थर्ड प्रॉफिट मायनस फिक्स कॉस्ट आणि फोर्थ रेव्हेन्यू मायनस टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, विक्री मायनस चल खर्च. नेक्स्ट एट, मार्जिन ऑफ सेफ्टी इंडिकेट. सुरक्षेचा मार्जिन काय दर्शवतो? बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ. एक्सेस कॉस्ट ओव्हर सेलिंग प्राइस, सेकंड ब्रेक इव्हन पॉईंट, थर्ड हाऊ मच सेल्स कॅन ड्रॉप बिफोर अ लॉस इज इन्कर्ड अँड फोर्स लीगल फायनान्शियल बफर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, हाऊ मच सेल कॅन ड्रॉप बिफोर अ लॉस इज इन्कर्ड, नुकसान होण्यापूर्वी विक्री किती प्रमाणात घटू शकते. नेक्स्ट नाइन्थ, ऑपरेटिंग लिव्हरेज इज कन्सर्न विथ. ऑपरेटिंग लिव्हरेज याचा संबंध कशाशी आहे?
तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सटर्नल फंडिंग, सेकंड फिक्स कॉस्ट स्ट्रक्चर अँड प्रॉफिट सेन्सिटिव्हिटी, थर्ड लिक्विडिटी प्लॅनिंग अँड फोर्थ टॅक्स मिनिमायझेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फिक्स्ड कॉस्ट स्ट्रक्चर अँड प्रॉफिट सेन्सिटिव्हिटी, निश्चित खर्च संरचना आणि नफ्याच्या संवेदनशीलतेशी. बरोबर. नेक्स्ट 10th व्हेरिएबल कॉस्ट चेंज, चल खर्च कधी बदलतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनव्हर्सली विथ प्रोडक्शन, सेकंड विथ चेंजेस इन फिक्स ओव्हरहेड, थर्ड इन डायरेक्ट प्रपोर्शन टू आउटपुट अँड फोर्थ ओनली विथ एम्प्लॉई टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन डायरेक्ट प्रपोर्शन टू आउटपुट, उत्पन्नाच्या थेट प्रमाणात. नेक्स्ट 11th विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन बिहेवियर, खर्चाच्या वर्तनावर आधारित वर्गवारी कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस, सेकंड प्रोडक्ट अँड पिरियड, थर्ड फिक्स्ड अँड व्हेरिएबल अँड फोर्थ कॅश अँड नॉन कॅश. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फिक्स्ड अँड व्हेरिएबल, निश्चित आणि चल. नेक्स्ट 12th अ हायर कॉन्ट्रीब्युशन मार्जिन इंडिकेट, जास्त सहभाग मार्जिन काय दर्शवतो. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट हायर व्हेरिएबल कॉस्ट, सेकंड हायर प्रॉफिटेबिलिटी पर युनिट, सेकंड लोअर फिक्स कॉस्ट आणि थर्ड लेस ब्रेक इवन पॉईंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड हाय प्रॉफिटेबिलिटी पर युनिट, प्रत्येक युनिटसाठी अधिक नफा. नेक्स्ट 13 व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ब्रेक इवन सेल्स इन युनिट. ब्रेक इवन विक्री मीन्स युनिटमध्ये साठी सूत्र कोणते आहे. तर बघा ऑप्शन दिलेले आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट, सेकंड टोटल कॉस्ट डिवाइड बाय सेलिंग प्राइस, थर्ड नेट प्रॉफिट डिवाइड बाय सेल अँड फोर्थ व्हेरिएबल कॉस्ट डिवाइड बाय युनिट सोल्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट, निश्चित खर्च भागीला प्रति युनिट योगदान. नेक्स्ट 14 विच कॉस्ट मेथड असाइन ओव्हरहेड बेस्ड ऑन ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी, खरे क्रियाकलापावर आधारित ओव्हरहेड्स वाटप करणारी पद्धत कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रॅडिशनल कॉस्टिंग, सेकंड ABC कॉस्टिंग, थर्ड मार्जिनल कॉस्टिंग अँड फोर्थ स्टँडर्ड कॉस्टिंग. करेक्ट आन्सर आहे सेकंड ABC कॉस्टिंग, क्रियाकलाप आधारित खर्च पद्धत. नेक्स्ट 15 व्हॉट हॅपन्स टू ब्रेक इवन पॉईंट इफ फिक्स कॉस्ट इन्क्रीज, जर निश्चित खर्च वाढला तर ब्रेक इवन बिंदूवर काय परिणाम होतो. बघा ऑप्शन आहे डिक्रीज, सेकंड रिमेन अनचेंज, थर्ड इन्क्रीज आणि फोर्थ बिकम झिरो. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्क्रीज मीन्स वाढतो. नेक्स्ट 16 द मार्जिन ऑफ सेफ्टी इज एक्सप्रेस ॲज, सुरक्षेचा मार्जिन कशा प्रकारे व्यक्त केला जातो. तर बघा इथे ऑप्शन दिलेला आहे फर्स्ट सेल्स मायनस फिक्स कॉस्ट, सेकंड ॲक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इवन सेल्स, थर्ड नेट प्रॉफिट डिवाइड बाय टोटल रेव्हेन्यू आणि फोर्थ फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन ऑफ मार्जिन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ॲक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इवन सेल्स, प्रत्यक्ष विक्री मायनस ब्रेक इवन विक्री. नेक्स्ट 17 ऑपरेटिंग लिव्हरेज अफेक्ट्स, ऑपरेटिंग लिव्हरेज याचा परिणाम कुठे होतो. तर बघा ऑप्शन आहे बॅलन्स शीट ओनली, सेकंड टॅक्सेशन पॉलिसी, थर्ड सेन्सिटिव्हिटी ऑफ ऑपरेटिंग इन्कम टू चेंजेस इन सेल्स अँड फोर्थ वर्किंग कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेन्सिटिव्हिटी ऑफ ऑपरेटिंग इन्कम टू चेंजेस इन सेल्स, विक्रीतील बदलांमुळे ऑपरेटिंग उत्पन्न किती बदलते यावर. नेक्स्ट 18 फिक्स कॉस्ट पर युनिट, प्रति युनिट निश्चित खर्च. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट रिमेन द सेम इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉल्यूम, सेकंड डिक्रीज विथ द इन्क्रीज इन प्रोडक्शन, थर्ड इन्क्रीज विथ इन्क्रीज इन प्रोडक्शन अँड फोर्थ फ्लक्च्युएट रँडमली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिक्रीज विथ इन्क्रीज इन प्रोडक्शन, उत्पन्नाच्या वाढल्यास कमी होतो. नेक्स्ट 19 इन CVP अनालिसिस the relationship between cost, volume and profit is assumed to be. CVP विश्लेषणामध्ये खर्च प्रमाण आणि नफा याच्यातील संबंध कसा मानला जातो. तर बघा ऑप्शन आहे कर्व्हलिनियर, स्टॅटिक, लिनियर अँड डायनामिक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लिनियर मीन्स रेशियो. नेक्स्ट 20 which of the following is not assumption of CVP analysis,
खालीलपैकी कोणता CVP विश्लेषणाचा गृहीत धरणारा भाग नाही आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑल युनिट प्रोड्यूस आर सोल्ड, सेकंड फिक्स कॉस्ट चेंज विथ ॲक्टिव्हली लेवल, थर्ड सेल्स प्राइस पर युनिट रिमेन कॉन्स्टंट अँड फोर्थ कॉस्ट कॅन बी क्लासिफाईड ॲक्युरेटली ॲज अ फिक्स ऑर व्हेरिएबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फिक्स कॉस्ट चेंज विथ ॲक्टिव्हिटी लेवल. निश्चित खर्च क्रियाकलाप पातळीनुसार बदलतो. नेक्स्ट 21. Which of the following helps in determining the level of sales required to avoid losses? खालीलपैकी कोणते नुकसान टाळण्यासाठी आवश्यक विक्री पातळी निश्चित करण्यात मदत करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन मार्जिन, सेकंड प्रॉफिट मार्जिन, थर्ड ब्रेक इवन ॲनालिसिस आणि फोर्थ स्टँडर्ड कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ब्रेक इवन ॲनालिसिस, ब्रेक इवन विश्लेषण. नेक्स्ट 22. What does a negative contribution margin indicate? नकारात्मक योगदान मार्जिन काय दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिटेबल प्रोडक्ट, सेकंड ब्रेक इवन पॉइंट हॅज बीन अचीव्ड, थर्ड लॉस ऑन ईच युनिट सोल्ड अँड फोर्थ फिक्स कॉस्ट इज 0. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लॉस ऑन ईच युनिट सोल्ड, प्रत्येक विकलेल्या युनिटवर नुकसान. नेक्स्ट 23. Which term refers to the cost that varies in total in direct proportion to changes in volume? प्रमाणातील बदलांच्या थेट प्रमाणात एकूण बदलणाऱ्या खर्चाला कोणता शब्द लागू होतो? बघा ऑप्शन आहे इथे फिक्स कॉस्ट, सेकंड संक कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट अँड अपॉर्च्युनिटी कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे थर्ड व्हेरिएबल कॉस्ट, चल खर्च. नेक्स्ट 24. What is the main advantage of activity based costing? Means ABC. क्रियाकलाप आधारित खर्च पद्धतीचा मुख्य फायदा कोणता आहे? ऑप्शन आहे फर्स्ट सिम्प्लिफाईज बुक कीपिंग, सेकंड इग्नोर ओव्हरहेड कॉस्ट, थर्ड ॲक्युरेटली असाइन कॉस्ट टू प्रोडक्ट बेस्ड ऑन ॲक्च्युअल युसेज अँड फोर्थ ओनली यूज्ड इन लार्ज कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ॲक्युरेटली असाइन कॉस्ट टू प्रोडक्ट बेस्ड ऑन ॲक्च्युअल युसेज, वास्तविक वापरावर आधारित उत्पन्नावर अचूक खर्च वाटप करतो. नेक्स्ट 25. ऑपरेटिंग लिव्हरेज इज हायेस्ट इन बिझनेस विथ. खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये ऑपरेटिंग लिव्हरेज सर्वाधिक असते? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट हाय फिक्स कॉस्ट अँड लो व्हेरिएबल कॉस्ट, सेकंड लो फिक्स्ड अँड लो व्हेरिएबल कॉस्ट, थर्ड हाय व्हेरिएबल कॉस्ट अँड फोर्थ झिरो फिक्स कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट हाय फिक्स कॉस्ट अँड लो व्हेरिएबल कॉस्ट, जास्त निश्चित खर्च आणि कमी चल खर्च. नेक्स्ट 26. Which margin measure how much of the revenue is available to cover fixed cost and profit? खालीलपैकी कोणते मार्जिन निश्चित खर्च आणि नफा भागवण्यासाठी किती उत्पन्न उपलब्ध आहे हे मोजते? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट ऑपरेटिंग मार्जिन, सेकंड कॉन्ट्रीब्युशन मार्जिन, थर्ड ग्रॉस मार्जिन आणि फोर्थ नेट प्रॉफिट मार्जिन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॉन्ट्रीब्युशन मार्जिन, योगदान मार्जिन. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. आणि व्हिडिओला एक लाईक पण करून घ्या, मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी आणखी व्हिडिओज बनवू शकणार. तर बघा 27 नंबर आहे द कन्सेप्ट ऑफ मार्जिन ऑफ सेफ्टी हेल्प्स इन ॲक्सेसिंग. सुरक्षेच्या मार्जिनची संकल्पना यासाठी मदत करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टोटल प्रॉफिट, सेकंड रिस्क ऑफ लॉस, थर्ड फिक्स कॉस्ट अँड फोर्थ ब्रेक इवन पॉइंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिस्क ऑफ लॉस, नुकसानीचा धोका. नेक्स्ट 28. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशिओ. योगदान मार्जिन गुणोत्तराचे सूत्र कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट डिवाइड बाय सेल्स इंटू 100, सेकंड सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट डिवाइड बाय सेल्स, थर्ड सेल्स मायनस फिक्स कॉस्ट डिवाइड बाय सेल्स आणि फोर्थ नेट प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट डिवाइड बाय सेल्स. नेक्स्ट 29. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ व्हेरिएबल कॉस्ट. खालीलपैकी कोणता चल खर्चाचा गुणधर्म नाही आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वॅरीज इन टोटल विथ व्हॉल्यूम, सेकंड फिक्स्ड पर युनिट, थर्ड इनक्रीज प्रोपोर्शनली अँड फोर्थ रिमेन कॉन्स्टंट रिगार्डलेस ऑफ आउटपुट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ रिमेन कॉन्स्टंट रिगार्डलेस ऑफ आउटपुट, उत्पन्नाच्या प्रमाणावर अवलंबून न राहता स्थिर राहतो. नेक्स्ट 30.
इफ द सेलिंग प्राइस पर युनिट इन्क्रीज द ब्रेक इवन पॉइंट विल. जर प्रति युनिट विक्री किंमत वाढली तर ब्रेक इवन बिंदू. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज, सेकंड डिक्रीज, थर्ड रिमेन सेम अँड फोर्थ कॅन नॉट बी डिटरमाइन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिक्रीज मीन्स कमी होईल. नेक्स्ट 31. Which of the following analysis is used to understand the relationship between cost, volume and profit? खर्च, प्रमाण आणि नफा यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणते विश्लेषण वापरले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेशिओ अनालिसिस, थर्ड ब्रेक इवन अनालिसिस, थर्ड CVP अनालिसिस अँड फोर्थ ट्रेंड अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे CVP अनालिसिस, CVP विश्लेषण. Next 32. What is the margin of safety in cost volume profit analysis? CVP विश्लेषणात सुरक्षेचा मार्जिन म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉस मार्जिन, सेकंड एक्स्ट्रा युनिट टू अचीव ब्रेक इवन, थर्ड डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल अँड ब्रेक इवन सेल अँड फोर्थ फिक्स कॉस्ट डिवाइड बाय सेलिंग प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल अँड ब्रेक इवन सेल्स, वास्तविक आणि ब्रेक इवन विक्री यातील फरक. नेक्स्ट 33. व्हॉट डज हाय ऑपरेटिंग लिव्हरेज इंडिकेट? उच्च ऑपरेटिंग लिव्हरेज काय दर्शवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लो रिस्क अँड लो फिक्स कॉस्ट, सेकंड हाय फिक्स कॉस्ट अँड प्रॉफिट सेन्सिटिव्ह टू सेल, थर्ड लो कंट्रीब्युशन मार्जिन आणि फोर्थ हाय व्हेरिएबल कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड हाय फिक्स कॉस्ट अँड प्रॉफिट सेन्सिटिव्ह टू सेल्स, उच्च निश्चित खर्च आणि नफा विक्रीवर अवलंबून. Next 34. In ABC costing, costs are assigned based on. ABC costing मध्ये खर्च कोणावर आधारित वाटप केला जातो? तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिपार्टमेंट, सेकंड सेल्स व्हॉल्यूम, थर्ड ॲक्टिव्हिटीज परफॉर्मन्स अँड फोर्थ प्रोडक्ट प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ॲक्टिव्हिटीज परफॉर्मन्स, केलेल्या क्रियाकलापांवर. नेक्स्ट 35. विच इज नॉट अन ॲझम्पशन ऑफ कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट ॲनालिसिस? खर्च, प्रमाण, नफा विश्लेषणाचे कोणते विधान गृहीत धरले नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑल कॉस्ट कॅन बी ॲक्युरेटली क्लासिफाईड, सेकंड सेल्स मिक्स रिमेन कॉन्स्टंट, थर्ड व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट चेंज विथ व्हॉल्यूम अँड फोर्थ बिहेवियर ऑफ कॉस्ट इज लिनियर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट चेंजेस विथ व्हॉल्यूम, प्रति युनिट चल खर्च प्रमाणानुसार बदलतो. Next 36. The primary purpose of cost classification is to. खर्च वर्गीकरणाचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज प्रॉफिट, सेकंड सिम्प्लिफाय टॅक्स रिटर्न, थर्ड असिस्ट इन डिसिजन मेकिंग अँड कंट्रोल अँड फोर्थ अट्रॅक्ट इन्व्हेस्टर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड असिस्ट इन डिसिजन मेकिंग अँड कंट्रोल, निर्णय घेणे व नियंत्रणासाठी मदत करणे. नेक्स्ट 37. What type of cost is electricity bill that has a fixed base charge plus usage based variable charge? वीज बिल ज्यामध्ये निश्चित बेस शुल्क आणि वापरावर आधारित चल शुल्क असते तो कोणत्या प्रकारचा खर्च आहे? तर बघा ऑप्शन आहे फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, मिक्स्ड कॉस्ट अँड स्टेप कॉस्ट. तर करेक्ट आन्सर मिक्स्ड कॉस्ट मीन्स मिश्र खर्च. नेक्स्ट 38. Which cost is not directly traceable to the cost object? खर्च वस्तूशी थेट संबंधित नसलेला खर्च कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट मटेरियल आहे, सेकंड डायरेक्ट लेबर, थर्ड इनडायरेक्ट कॉस्ट अँड फोर्थ कन्वर्जन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इनडायरेक्ट कॉस्ट, अप्रत्यक्ष खर्च. नेक्स्ट 39. द पॉइंट वेअर टोटल कॉस्ट इक्वल टू टोटल रेव्हेन्यू इज कॉल्ड. एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न समान असण्याचा बिंदू म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट पॉईंट, सेकंड इक्विलिब्रियम, थर्ड ब्रेक इवन पॉईंट अँड फोर्थ कॉन्ट्रीब्युशन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे ब्रेक इवन पॉईंट, ब्रेक इवन बिंदू. नेक्स्ट 40. कॉन्ट्रीब्युशन मार्जिन कॅन बी यूज टू. योगदान मार्जिनचा उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटरमाइन फिक्स कॉस्ट, सेकंड फोरकास्ट टॅक्सेस, थर्ड इव्हॅल्युएट प्रॉफिटेबिलिटी अँड प्राइसिंग डिसिजन अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव मीन्स निश्चित खर्च ठरण्यासाठी, कराचे अंदाज बांधण्यासाठी आणि नफा व किंमत निर्धारण. नेक्स्ट 41. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज अ सेमी व्हेरिएबल कॉस्ट?
खालीलपैकी कोणता अर्ध चल खर्च म्हणून ओळखला जातो? तर बघा ऑप्शन आहे इथे रेंट, सेकंड डेप्रिसिएशन, थर्ड टेलिफोन बिल विथ फिक्स अँड युसेज चार्जेस आणि थर्ड रॉ मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड टेलिफोन बिल विथ फिक्स अँड युसेज चार्जेस, स्थिर व वापरावर आधारित शुल्क असलेले फोन बिल. नेक्स्ट 42 activity based costing means ABC is most useful in which type of organization? ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग कोणत्या प्रकारच्या संस्थेसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सर्व्हिस ऑर्गनायझेशन, सेकंड मॅन्युफॅक्चरिंग विथ डायव्हर्स प्रोडक्ट, थर्ड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड फॉर सोल प्रोप्रायटरशिप. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मॅन्युफॅक्चरिंग विथ डायव्हर्स प्रोडक्ट मीन्स विविध उत्पादने असलेली उत्पादन संस्था. नेक्स्ट 43 व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ CVP अनालिसिस? CVP विश्लेषणाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅक्झिमाइज टॅक्स बेनिफिट, सेकंड अंडरस्टँड प्रोडक्ट लाईफ सायकल, थर्ड डिटरमाइन द लेवल ऑफ सेल्स टू अचीव टार्गेट प्रॉफिट अँड फोर्थ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डिटरमाइन द लेवल ऑफ सेल्स टू अचीव टार्गेट प्रॉफिट, लक्ष्य नफा मिळवण्यासाठी आवश्यक विक्री पातळी निश्चित करणे. नेक्स्ट 44 विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट आर एक्सक्लुडेड फ्रॉम कंट्रीब्युशन मार्जिन? खालीलपैकी कोणते खर्च योगदान मार्जिन मधून वगळले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट, सेकंड डायरेक्ट कॉस्ट, थर्ड व्हेरिएबल कॉस्ट अँड नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फिक्स्ड कॉस्ट मीन्स निश्चित खर्च. नेक्स्ट 45 ऑपरेटिंग लिव्हरेज इज मेजर्ड ऑफ. ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणजे कोणते मापन आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेंज इन सेल ड्यू टू चेंज इन कॉस्ट, सेकंड चेंजेस इन EBIT ड्यू टू चेंज इन सेल्स, थर्ड चेंजेस इन फिक्स कॉस्ट ड्यू टू टॅक्स रेट अँड फोर्थ नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड चेंजेस इन EBIT ड्यू टू चेंज इन सेल्स, विक्री बदलल्याने EBIT मध्ये झालेला बदल. नेक्स्ट 46 अ कंपनी विथ हाय फिक्स कॉस्ट अँड लो व्हेरिएबल कॉस्ट विल हॅव. उच्च निश्चित खर्च व कमी चल खर्च असलेल्या कंपनीकडे असेल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लो ऑपरेटिंग लिव्हरेज, सेकंड हाय ऑपरेटिंग लिव्हरेज, थर्ड नो लिव्हरेज अँड फोर्थ निगेटिव्ह लिव्हरेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड हाय ऑपरेटिंग लिव्हरेज, उच्च ऑपरेटिंग लिव्हरेज. नेक्स्ट 47 इन कॉस्ट क्लासिफिकेशन डायरेक्ट मटेरियल इज अ. खर्च वर्गीकरणात थेट साहित्य कोणत्या प्रकारात मोडते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट, सेकंड सेमी व्हेरिएबल कॉस्ट, डायरेक्ट कॉस्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डायरेक्ट कॉस्ट मीन्स थेट खर्च. नेक्स्ट 48 व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशियो? कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशिओसाठी सूत्र काय आहे? बघा ऑप्शन आहे फिक्स कॉस्ट डिवाइड बाय सेल्स, सेकंड नेट प्रॉफिट डिवाइड बाय सेल, थर्ड कॉन्ट्रीब्युशन मार्जिन डिवाइड बाय सेल अँड फोर्थ व्हेरिएबल कॉस्ट डिवाइड बाय सेल. करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉन्ट्रीब्युशन मार्जिन डिवाइड बाय सेल्स, योगदान मार्जिन डिवाइड बाय मीन्स भागीला विक्री. नेक्स्ट 49 मार्जिन ऑफ सेफ्टी इज. सुरक्षेचा मार्जिन म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट ओव्हर द ब्रेक इव्हन पॉईंट, सेकंड डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल सेल्स अँड ब्रेक इव्हन सेल्स, थर्ड टोटल कॉस्ट मायनस फिक्स कॉस्ट अँड फोर्थ टोटल कॉन्ट्रीब्युशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल सेल अँड ब्रेक इव्हन सेल्स, वास्तविक विक्री आणि ब्रेक इव्हन विक्री यामधील फरक. नेक्स्ट 50 ब्रेक इव्हन पॉईंट इज रीच वेन. ब्रेक इव्हन बिंदू तेव्हाच गाठला जातो जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे सेल्स इक्वल्स टू टोटल कॉस्ट, सेकंड सेल्स इक्वल्स टू व्हेरिएबल कॉस्ट, थर्ड प्रॉफिट इज मॅक्झिमाइज अँड फोर्थ फिक्स कॉस्ट एक्झिट कॉन्ट्रीब्युशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेल्स इक्वल्स टू टोटल कॉस्ट मीन्स विक्री इक्वल्स टू एकूण खर्च, त्यालाच म्हणतो ब्रेक इव्हन पॉईंट. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो 5th व्हिडिओ आहे आपला बजेटिंग ॲज द इन्स्ट्रुमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. ठीक आहे, हा नेक्स्ट व्हिडिओ आपण याच्यामध्ये 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. याचे असेच आपल्याला मिनिमम 22 to 25 व्हिडिओ सॉल्व्ह करायचे आहे फायनान्स मॅनेजमेंटचे फक्त. डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, त्याच्यानंतर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग याचे आपण वेगवेगळेच MCQ सॉल्व्ह करणार. मीन्स मिनिमम आपल्याला इथे कमीत कमी 150 टॉपिक्स कव्हर करायचे आहे.
ठीक आहे. आणि मिनिमम आपल्याजवळ 2 मंथ्स किंवा 1.5 मंथचा टाईम आहे, त्याच्यामध्ये आपण पूर्ण व्हिडिओज हे कव्हर करणार आहे. प्लस महाट्रान्सको LDCचा आणि सिटको LDCचा मॉक पेपरसुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहे. PNB-SO क्रेडिट ऑफिसरची सिरीज आपली कंटिन्यू स्टार्टच आहे आणि एक न्यू सिरीज स्टार्ट करतो आहे आपण RRB ALPची. याच्यामध्ये सुद्धा आपण इंग्लिश आणि हिंदीमध्ये हे व्हिडिओ बनवणार आहे. प्लस RRB ALPमध्ये करंट अफेअर्स, मॅथ्स आणि रिझनिंग, इंग्लिश हे सर्व आपण काय करणार आहे, पॉईंट्स कव्हर करणार आहे. जनरल अवेअरनेसचे MCQज आपण वीकली सॉल्व्ह करतोच आहे, प्लस मॉक पेपर आणि इम्पॉर्टंट अँड एक्सपेक्टेड. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जातील. तेव्हापर्यंत धन्यवाद.